जय शिवराय मित्रांनो, आज आपल्या बुक रिडिंग कशी चॅलेंजचा 115वा दिवस आहे आणि आपण तेच बुक वाचत आहे, हार्ट थिंग अबाउट हार्ट थिंग्स. आणि आजचा आपला टॉपिक आहे आय विल सर्वाईव्ह. त्याच्यामध्ये आपण पार्ट 1 वाचत आहे आणि आजची डेट आहे 25 एप्रिल 2025. सो एखादा CEO असतो, तो आपली कंपनी चालवताना त्याला काय प्रॉब्लेम फेस होतात आणि तो कसा त्याला टॅकल करतो. सो आपण त्यातून काही गोष्टी शिकणार आहोत. जसं आता एखादा CEO असेल तर तुम्हाला कठीण निर्णय घ्यावेच लागतात, कठोर निर्णय घ्यावे लागतात. जसं एखाद्या कंपनीमध्ये ले ऑफ होतो तर त्यावेळेला तुम्हाला ती कंपनी टिकवणं खूप महत्त्वाचं आहे. कारण कसं आहे, पब्लिक येईल जाईल पण ती कंपनी टिकणं हे खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो. सेकंड, जसं तुम्ही म्हणू शकता, तुम्हाला निर्णय हे एकट्यालाच घ्यावे लागतात, कठीण निर्णय. जसं काही प्रॉब्लेम असेल, समजा काही ले ऑफ, जसं तुम्हाला ले ऑफ सांगलं ते तुम्हालाच निर्णय घ्यावे लागणार आहेत ते. दुसरी गोष्ट, तुमच्यावर दबाव हा प्रचंड असणार आहे मित्रांनो. कारण त्यातून तुम्हाला नैराश्य येणार आहे, दबाव. कारण ॲज अ CEO म्हणून तुमच्यावर भरपूर प्रेशर असणार आहे. त्यामुळे तुम्हाला रात्री झोपसुद्धा येणार नाही. सो ते सुद्धा तुम्हाला प्रेशर आहे, ते सुद्धा सहन करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला अशा निगेटिव्ह गोष्टीवर लक्ष केंद्रित न करता फक्त पॉझिटिव्ह गोष्टीवर लक्ष केंद्रित करायचं. जसं तुम्ही टीम बिल्डिंग, त्यानंतर तुमचं बजेट कसं कमी होईल, तुमची कंपनी कशी टिकून राहील, ह्यावर तुमचं लक्ष केंद्रित असलं पाहिजे. आणि ह्या सर्व गोष्टी जर तुम्ही केल्या तर नक्कीच तुम्ही ॲज अ CEO म्हणून लॉंग टर्मला नक्कीच टिकू शकता मित्रांनो. सो ह्या गोष्टी आज आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकलेलं आहे. सो नक्कीच माझ्या कन्सिस्टन्सी अपडेटसाठी तुम्ही मला फॉलो करू शकता आणि तुम्हीसुद्धा एखादं चॅलेंज घेऊ शकता 30 डेज, 60 डेज, 90 डेजचं. आणि नक्कीच तुम्ही स्वतःमध्ये बदल घडवून आणू शकता मित्रांनो. थँक्यू.